नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण 10 मिनिटातच मसूर डाळीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. ही भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकतात. या पद्धतीने जर बनवाल तर अगदी 10 मिनिटातच तयार होते. तर इथे मी कुकरमध्येच बनवणार आहे, कारण आपल्याला अगदी कमी वेळेत बनवायची आहे. तर इथे मी कुकर गरम करून घेतलेला आहे व 1 मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी चांगली परतून घ्यायची आहे. त्याचबरोबर इथे 2 ते 3 मी लसणाच्या कांड्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा यात परतून घ्यायच्या आहे. हवं तर इथे तुम्ही अद्रक किसून सुद्धा टाकू शकता, पण इथे मी काय टाकलेलं नाही आहे. नंतर इथे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे. तो कांदाही यामध्ये टाकायचा आहे. या भाजीला कांदा तुम्ही जेवढा जास्त टाकाल तेवढी छान टेस्ट येते, त्यामुळे कांद्याचा वापर नक्कीच जास्त करा. आणि एक पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा छान बारीक कट करून यामध्ये टाकून घ्यायचं आहे. टोमॅटो चांगला आपल्याला गळेपर्यंत याला परतवायचा आहे. टोमॅटोने छान त्याला आंबट चव येते, त्यामुळे पिकलेला टोमॅटो जर असेल तर नक्कीच टाका. तर यामध्ये काही आपल्याकडे मसाले आपण इथे टाकायचे आहे. जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते मसाले यामध्ये टाका. मी तर यामध्ये फक्त हळद, मिरची पावडर आणि थोडासा काळा मसाला वगैरे टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं होतं कांदा परतताना. तर तुम्ही ते बघू शकताय. मी अख्खी मसूर घेतलेली आहे, ती मी अर्धा तास आधी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. तर तुम्ही डायरेक्ट जर बनवणार असाल तर तुम्ही अशी न भिजवतासुद्धा मसूर डाळ टाकू शकता. तर इथे मी भिजवून घेतलेली होती, त्यामुळे पटकन शिजेल. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे इथे भरपूर सारी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. अगदी 2च मिनटं मीडियम फ्लेमवरती याला आपण शिजवून घेणार आहोत. अगदी पटकन तयार होते ही डाळ. तर हे बघू शकता तुम्ही. तर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकताय. मला जास्त काही पातळ हवी नव्हती, त्याच्यामुळे मी अगदी घट्टच बनवलेली आहे. तर ही तुम्हाला टिफिनलासुद्धा वापरू शकता किंवा घरीसुद्धा तुम्ही करू शकता. तर रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा.